प्रेम करी सर्वा ठाई, प्रेम करी सर्वा ठाई. रूप तिचे बहु सुंदर, रूप तिचे बहु सुंदर. द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार, द्याहो तिला अलंकार. सीता शक्ती माता माई, पठण श्रवण गायन करुनी, पठण श्रवण गायन करुनी. वाचन कथन हो नमुनी, वाचन कथन हो नमुनी. आत्मचिंतने रंगुनी, आत्मचिंतने रंगुनी. अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी, अलंकार माते चरणी. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील. बहुरूपिया जैसे धारण करतो, क्षणात विविध स्वरूप. बहुरूपिया जैसे धारण करतो, क्षणात विविध स्वरूप. तैसे चंचल मन हे साई, तैसे चंचल मन हे साई. विसर न रूप रूप. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील,
भास्कर साहेब. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 13वा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री प्रदीप जी वाघ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. धन्यवाद. प्रार्थनेने सुरू करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. ठीक है. सीता शक्ती काव्य. सीता मातेचा आशीर्वाद, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. आपल्या सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये स्वागत आहे. माझी संस्था डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी यांनी हा सगळा मीडिया प्रोड्यूस केला आहे, त्यांचे आभार. जतीन सर, विद्याधर कारंजकर सर यांचे आभार. आपले व्हॉलेंटियर्स आहेत, सगळ्यांचे आभार. आपण जे सगळे साधक आला आहात तणावमुक्त जीवनाचे, योग वसिष्ठचे, यांचं स्वागत आहे. म्हणजे स्वतःचे जे अतिथी आहेत, डॉक्टर आत्रे ताता सतत येत आहेत, अरुणाता येत आहेत. आज एक मिलिंद पांडे अपेक्षित होते, आले तर बघूया. ते MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रो व्हाईस चान्सलर आहेत, आले तर त्यांचं स्वागत आहे. आज आपण जो सर्ग करणार आहोत तो आहे सर्ग 16, आत्मशक्ती. आता आपण सीतेचे गुण बघितले होते सर्ग 15 मध्ये. त्यात ज्ञान उपासना हा तिचा एक महत्वाचा गुण आपण पाहिलेला आहे. ती ज्ञान उपासना ती आपल्या मुलांबरोबर करते आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मुलं लहान आहेत पण तशी हुशार पण आहेत. पण लहान असल्यामुळे हे जे काही ती अध्यात्म सांगते ते खूप सरळ सोपे भाषेत त्यांना समजेल असं असतं. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जो परिसर आहे वनाचा, आजूबाजूची जे वनसंपदा आहे किंवा लोक आहेत, जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा उपयोग करून, त्यांच्या उपमा वापरून ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. हे वैशिष्ट्य आहे ह्या काव्याचं. आणि सांगितल्याप्रमाणे लवकुश हे भडसावून सोडत असे तिला वेगवेगळ्या प्रश्नांनी. तर तसाच एक प्रश्न त्यांनी एकदा विचारला, आई, आत्मशक्ती काय असते, कशी मिळे, ती कशी वाढते? आत्मशक्ती काय असते, कशी मिळे, ती कशी वाढते? तर ह्याचं उत्तर द्यायच्या आधी मला जे काही डोळ्यासमोर दिसलं की मातेनी 2 दीप लावले. आता मी इथे नरांजन आणि कर्पूरवात घेतलेली आहे, पण एक कर्पूरवात निश्चित होती, दुसरा दीप होता. आणि तिने थोडंसं प्रात्यक्षिक सारखं दाखवलं की ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक तेलाची तुपाची वात आहे, एक कापराची वात आहे. पण दोघांचेही गुणधर्म सेम आहेत. त्याच्यातनं ती ज्वाला बाहेर पडते ना, ती एकाच गुणधर्माची आहे. म्हणजे कसं की दोन्ही ज्वालांना तुम्ही वारा घातला तर त्या हलतात बघा. किंवा आपण जर आपला हात त्या ज्वाल्याजवळ नेला तर ते उष्मा जाणवते. म्हणजे ह्या दोन्ही ज्वालांचा
बेसिक गुणधर्म सेम आहे. तसंच काहीतरी आत्मशक्तीबद्दल आहे. त्यांचं उदाहरण घेऊन ती सांगते, जाणिली जयाने आत्मशक्ती एक, दिव्य रूप ह्याचे स्वरूप अनेक, ज्योत जन्मती ही माध्यम शरीर, अंत हे जडाचे अनंतात ज्योत. आत्मशक्ती हे दिव्य रूपी आहे, त्याची स्वरूप अनेक आहेत. जशी ही कापराची ज्योत आणि तुपाची ज्योत वेगवेगळ्या पदकांमध्ये आहेत, म्हणजे भांड्यांमध्ये, किंवा तसं आपली ही ज्योत जी आहे वेगवेगळ्या शरीरांमधनं येते आणि अंत जेव्हा होतो तो जडाचा अंत होतो, म्हणजे शरीराचा होतो, आणि ती ज्योत परत अनंतात जाते. जाणिली जयाने आत्मशक्ती एक, जाणिली जयाने आत्मशक्ती एक, दिव्य रूप ह्याचे स्वरूप अनेक, स्वरूप अनेक, ज्योत जन्मती ही माध्यम शरीर, ज्योत जन्मती ही माध्यम शरीर, अंत हे जडाचे, अंत हे जडाचे अनंतात ज्योत, अंत हे जडाचे अनंतात ज्योत. असं सोप्या सोप्या उदाहरणांनी, सोप्या सोप्या भाषेत, अगदी प्रायमरी लेवल जसं आपण म्हणूया हे अध्यात्म आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात जड शब्द सापडत नाहीत, आणि कदाचित त्यांना जड शब्द वापरता आले नाही, कारण रिसेप्टर मी होतो ज्याला मराठी भाषा येत नव्हती. त्यामुळे खूप सोपं आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये. पण आपण आता एकत्रित त्याचं चर्चा करत असल्यामुळे मला त्याच्यातनं काहीतरी नवीन कळत आहे. पुढे ती सांगते, प्रभुध्यास. बीजापोटी सुप्त मोठे आम्रवृक्ष. एखाद्या बीजामध्ये मोठं आम्रवृक्ष लपलेलं असतं, तसं आत्मपोटी गुप्त ब्रह्मज्ञान. आपल्या आत्माच्या पोटामध्ये ब्रह्मज्ञान लपलेलं आहे, गुप्त आहे. बीजापोटी सुप्त मोठे आम्रवृक्ष, आत्मपोटी गुप्त ब्रह्मज्ञान. होता जलवृष्टी फुटते अंकुर. या बीजाला अंकुर कधी फुटतो? जेव्हा जलवृष्टी होते. घेता प्रभू ध्यास सरतो तिमिर. त्या प्रकारे जलवृष्टीसारखा आपण जेव्हा प्रभूचा ध्यास घेतो, तेव्हा जो अंधकार आपल्या मनावर असतो, आपल्या ज्ञानावर असतो, तो दूर होतो. घेता प्रभू ध्यास सरतो तिमिर. घेता प्रभू ध्यास सरतो तिमिर. लवकुश एक गमतीदार प्रश्न विचारतात आईला, आत्मचिंतन का आवश्यक आहे? आपण आत्ताच सुरुवातीला जे गीत ऐकलं, प्रीती देशपांडेंनी ते म्हटलेलं आहे. एक 2-4 दिवसापूर्वीच जे प्रस्फुटित काव्य झालं होतं, सीता शक्ती माता माई, रूप तिचे प्रेम करी सर्वा ठाई, रूप तिचे बहुसुंदर, तुझे बहुसुंदर, द्या हो तिला अलंकार. आणि कोणचे अलंकार द्या? ते अलंकार त्यात सांगितले आहेत, कथन, मनन, पठण, श्रवण, गायन, आणि एक सांगितलंय आत्मचिंतन. आत्मचिंतने रंगुनी अलंकार माते चरणी. तर आत्मचिंतन हे सुद्धा एक भक्तीचा अलंकार आहे. आत्ता आपण जे करत आहोत, श्रवण, पठण, मनन, हा पण अलंकार आहे जो आपण त्या देवीला अर्पण करीत आहोत. हा प्रश्न विचारल्यावर पुन्हा एकदा ती त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये तिकडे वनामध्ये जे ते बघत आहेत, दर ऋतूमध्ये, त्याचं उदाहरण घेते कीटकाचं.
एक कीटक असतो, तो झाडांची पानं खातो आणि त्याचा एक कोश तयार होतो ज्याला क्रिसलिस किंवा प्युपा म्हणतात. आणि कालांतराने त्याच्यातनं फुलपाखरू बाहेर पडते, जे टोटली वेगळं असतं. त्याचं सौंदर्य वेगळं असतं, त्याचं कार्य वेगळं असतं, त्याचं जीवन वेगळं असतं. तर कीटकाचा जेव्हा होतो कोशबंध, ते वरती चित्रामध्ये पण आपल्याला दिसतंय बघा. कीटक आहे, मग तो कोश झालेला आहे आणि ते फुलपाखरू आहे तिसऱ्या ह्याच्यामध्ये. कीटकाचा जेव्हा होतो कोशबंध, उमलते ते सुंदर फुलपाखरू. आत्मचिंतनाने कोश जेव्हा केला, बहरते तेव्हा ज्ञानसागरू. त्याच प्रकारे जसं त्या कीटकाचा स्वतः तो कोश तयार करतो आणि त्या कोशातनं मग फुलपाखरू बाहेर येते, तसं आपण जेव्हा आत्मचिंतन करतो, आज जे काही आपण ऐकणार आहोत, वाचणार आहोत, पाहणार आहोत, त्याचं आज रात्रभर आत्मचिंतन केलं तर निश्चितपणे उद्यापर्यंत तुम्हाला तो ज्ञानाचा सागर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आत्मचिंतनाने कोश जेव्हा केला, बहरते तेव्हा ज्ञानसागरू. बहरते तेव्हा ज्ञानसागरू. गीत 4 आहे जीव विस्तार. आधीच सांगितलं की कधी कधी फक्त 4 छोट्या छोट्या ओळीत ती काहीतरी सांगायची आणि ते काय एका बैठकीत ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीयेत. चालता फिरता उठता बसता कधीतरी बोलता बोलता सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या. जलबिंदू जैसे अपरिमित तैसे ही जीव प्रकार. जलबिंदू जैसे अपरिमित तैसे ही जीव प्रकार. सत्कर्माने होतो जाणा ह्याचा साक्षात्कार. खरं तर अजून मलाही त्याचा अर्थ नीट समजलेला नाहीये, पण आपण हा प्रश्न मी तुम्हालाच टाकतोय. सत्कर्माने हा कसा काय साक्षात्कार होईल, मला तरी कठीण वाटतंय, पण ठीक आहे, आपण बोलूया, बघूया काय त्याच्यात आहे. की जेवढे जलबिंदू आहेत, जसे खूप काउंटलेस आहेत पूर्ण आपल्या पृथ्वी तलावरती, समुद्रामध्ये, आकाशात सुद्धा, ढगांमध्ये, तेवढे जीव प्रकार आहेत. सत्कर्माने होतो जाणं ह्याचा साक्षात्कार. अजूनपर्यंत विज्ञानालाच कळलेलं नाहीये की किती जीव प्रकार आहेत या पृथ्वी तलावर, अजून कळलं नाहीये. वायूमध्ये जीव प्रकार असतात, भूमीवरती असतात, सागरात असतात. सागरातले तर जीव प्रकार बघितले पण नाहीत आपण. आणि काही काही जीव प्रकार असे आहेत जे विदाऊट ऑक्सिजन सुद्धा सर्व्हाइव्ह करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण नेहमी जीवसृष्टी प्राणवायू घेणारी म्हणतो, पण प्राणवायू न घेणारी सुद्धा जीवसृष्टी आहे. ॲनएरोबिक म्हणतात त्यांना, ॲनएरोबिक म्हणजे विदाऊट ऑक्सिजन. लुई पाश्चरनी ह्याच्यावरती खूप काम केलेलं आहे. त्यांनी ते ॲनएरोबिक फर्मेंटेशन, डायजेशन वगैरेंचा खूप अभ्यास केलेला आहे. आणि ह्या ॲनएरोबिक बरेचसे जीवाणू हे काही काही प्राण्यांच्या, माणसाच्या आहेत की नाही मला माहित नाही, पण गायीच्या निश्चितपणे त्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये कुठेतरी असतात ते, आणि त्या पूर्ण डायजेशनला हेल्प करतात. पण आता हे कदाचित लुई पाश्चरचं सत्कर्म काय होतं, त्यांनी वॅक्सिनेशन हे शोधून काढलं आणि ते प्रमोट केलं. हे त्याचं सत्कर्म होतं आणि त्याच्यामुळे हा त्याला साक्षात्कार झाला असेल असं मला वाटतं. कदाचित ह्याचा अर्थ तसा असावा की सत्कर्माने होतो ह्याचा साक्षात्कार, की आपण जेव्हा काहीतरी चांगलं कर्म करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते. पण तुमचे विचार यांचं स्वागत आहे. तर ह्या आत्मशक्तीचा उपयोग कसा करायचा, ती म्हणते, दिली देवाने आत्मशक्ती, करिया तव अनन्य भक्ती, सहजीव सिद्धये विनम्र उपयोगा. तर ह्या आत्मशक्तीचा उपयोग आपल्या बरोबरचे जे जीव आहेत त्यांच्यासाठी उपयोग करा, त्यांना सिद्ध करण्याकरता, त्यांच्या विकासासाठी. दिली देवाने आत्मशक्ती, करिया तव अनन्य भक्ती, सहजीव सिद्धये विनम्र उपयोगा. सहजीव सिद्धये विनम्र उपयोगा. सहजीव सिद्धये विनम्र उपयोगा. आता आपण एक फारच इंटरेस्टिंग एका एपिसोड कडे चाललो आहोत.
घटनेकडे. सीतेची ख्याती त्या डोंगर दर्यामध्ये खूप पसरली की ही ज्ञानी आहे. सख्या तर तिला यायच्याच विचारायला, आणि आपल्याला हे गुपित आपल्याला कळलेलं आहे की तिला हे ज्ञान कुठून मिळालं. त्याचं मूळ स्रोत हे योग वसिष्ठ आहे, हे मला सुद्धा आत्ता कळलं जेव्हा मी त्याचा 1+1 असं करून ते हिशोब केला. म्हटलं अरे बापरे, असं झालं होय. वसिष्ठ ऋषींनी रामाला जे बोध दिले ते रामाने 14 वर्षाच्या वनवासात सीतेबरोबर चर्चेमध्ये घेतले, आणि सीतेने तसेच्या तसे नाही वापरलेत. ते कुठे कुठे तिच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी पेरलेले आहेत. तिच्या ह्या ज्ञानी स्वभावाचा सगळ्यांना माहिती होती. एक दिवस अशी गंमत घडते, आणि हा प्रसंग हिंदीमध्ये घडला होता माझ्या मनोपटलावरती, पण मग मी थोडं हिंदी थोडं मराठी असं वाचन करणार आहे आज ह्याचं. असे हे घडले एके दिवशी आल्या वनजाती मजपाशी. ती आपल्या सख्यांना सांगते. गृहस्थाश्रमी साधे असती, जीवन नाना विदते जगती. आता हे बघा, हे जनजाती लोक आले. त्यांचा प्रश्न काय होता तो फार विलक्षण होता. मैया हम तो हैं अज्ञानी, मैया हम तो हैं अज्ञानी, योग विधि कुछ भी न जानी, पत्नी बच्चे इसी में सारा, जीवन बीते नित्य हमारा. आई, आमचं हे जीवन सगळं नुसतं उदरभरणात जातं. आम्ही ते हंटिंग करतो, थोडं काहीतरी रानावनातली फळं आणतो, आणि त्याच्यात आमचं जीवन चालू आहे. इथे त्यातल्या एकाने असा एक प्रश्न विचारला होता, जो मी प्रश्न ह्याच्यात टाकला नाही, कारण तो मला खूप डिफिकल्ट वाटला इथे टाकण्याकरता. काही कारणास्तव मी नाही टाकला, पण तुम्हाला सांगणार मी तो प्रश्न. त्यातल्या एकाने असा प्रश्न विचारला की तुमच्या इथे आश्रमामध्ये किंवा अशा तत्सम जागेला सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना, सवर्णनीय लोकांना वेद ज्ञान दिलं जातं, होम हवन केले जातात, मोठा मोठा त्यांची प्रवचनं असतात, सत्संग असतो. आम्हाला कोणी जवळ येऊ देत नाही. आणि त्यांनी एक प्रश्न तिला विचारला, आम्ही जंगलात राहतो म्हणून आम्हाला आत्मज्ञानाचा अधिकार नाही का? असा तो त्यांनी कळकळीचा प्रश्न त्यावेळेस विचारलेला आहे. तो प्रश्न जेव्हा माझ्या कानात आला, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं याची प्रक्रिया कशी असायची की एक शुद्ध मनाचा कोणतरी एक व्यक्ती ऐकत असायचा, जो त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करत होता, आणि एक प्रदीप वाघ पण असायचा, एमटेक PhD, मोठ्या हुद्द्यावरनं बाहेर पडलेला वगैरे. त्याचा अहंकार वेगळा आहे, तो इगो वेगळा आहे. तो मी पण ऐकतोय. ते ऐकल्यावर मला एक प्रकारचा अहंकार झाला. अरे वा, आता हा प्रश्न खूप गहन प्रश्न आहे. आम्हाला आत्मज्ञानाचा अधिकार नाही का? आणि मला काहीतरी आता मोठं कळणार आहे, असा माझ्या मनामध्ये अहंकार आला. आणि जसं स्विच ऑफ करावा टीव्ही, तसं सगळं स्विच ऑफ झालं. सगळं ट्रान्समिशन बंद, एकदम खतम. अरे बापरे, म्हटलं हे चुकलं आपलं. म्हटलं काहीतरी चुकलं. आपण कुठे चुकलो? आपण अहंकार केला म्हटलं सगळा, की आपल्याला हे काहीतरी खूप मोठं कळतंय वगैरे, आपण खूप ज्ञानी आहोत, काहीतरी विचारवंत आहोत. त्या दिवशी नेमकं इथे आपलं कुठलं मंदिर आहे ते रामाचं, बेडेकरांचं मंदिर, बेडेकरांचं राम मंदिर, पौड फाट्याजवळ, पौड रोडवरतं. तिथे समर्थ रामदास स्वामींच्या पादुका आलेल्या होत्या. मी तिथे दर्शनाला गेलो. मला मी आधीच सांगितलं, हे सगळे गुरु लोक जे आहेत, समर्थ रामदास, गुरु नानक, आणि हे सगळे पवित्र आत्मे जे हायर लेवलला पोहोचलेले आहेत, ते थोडेसे लिंक्ड असतात एकमेकांशी. आणि गुरुतत्व हे एकच असतं सगळीकडे. डोकं ठेवलं त्या पादुकांवरती आणि क्षमा मागितली. म्हटलं माझं चुकलं. म्हटलं मी काहीतरी ऐकलं आणि मी अहंकार केला आणि ते सगळं बंद झालं. खरं तर माझी लायकी नाहीये हे सगळं रिसीव्ह करण्याची. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगा, अशी मी विनंती केली. पण माझं चुकलंय, ती मला क्षमा करा. असं मी म्हटलं. घरी आलो आणि बसलो, आणि ताबडतोब पुढचं सुरू झालं.
त्या प्रश्नाच्या पुढे कैसे आम्ही योग करावे, ईश प्रेम चित्ती रुजवावे, कैसा होई आत्मविकास, माते कथन करी आम्हास, हे स्पष्टीकरण आहे त्याचं, की त्यांना नेमकं काय पाहिजे होतं. आम्ही योग कसा करावा, ईश्वरावर प्रेम कसं करावं, त्याच्यावर चित्त कसं लावावं, आमचा आत्मविकास कसा होईल, गरज आहे का त्या आत्मविकासाची, आम्ही हे जगतोय ते चांगलं आहे, गरज आहे का, असे प्रश्न ते विचारतात. माते पण नम्रपणे सांगतात की आम्हाला हे सांग सगळं. तो जो प्रश्न होता की क्या हमें आत्मज्ञान का अधिकार नहीं है, त्याचं मी उत्तर हिंदीत आधी देणार आहे, कारण ते हिंदीतच आलं होतं आणि तेच छान वाटतं. त्याचं उत्तर सीतामाजी देते, ज्याच्यामुळे त्याच्या अंगारामुळे ते बंद पडलं होतं. उत्तर फार सुंदर होतं. आम्र वृक्ष पर फल है अनेक, आम्र वृक्ष पर फल है अनेक, ओट में बीज समाये हरेक. आंब्याच्या वृक्षावर फळं आहेत बघा, दिसत आहेत तुम्हाला आंब्याची फळं. ते काही लहान आहे, काही मोठी आहेत, एखादं हिरवं आहे, एखादं पिवळं आहे, एखादं आंबट आहे, एखादं गोड आहे. आम्र वृक्ष पर फल है अनेक, ओट में बीज समाये हरेक. कुठल्याही प्रकारचा आंबा असला तरी त्याच्या आतमध्ये बी हे असतच. बरोबर आहे ना. आता हे सीडलेस निघाल्यात काही गोष्टी, त्या सोडून द्या, पण सृष्टीच्या नियमाप्रमाणे आंब्याच्या कुठल्याही फळामध्ये लहान मोठं, हिरवं पिवळं गोड आंबट बी हे असतच. आम्र वृक्ष पर फल है अनेक, ओट में बीज समाये हरेक, सृष्टि वृक्ष का हर नर नारी, आत्मज्ञान का है अधिकारी. बाबांनो, त्याप्रमाणे आपण सगळे नरनारी ह्या सृष्टी वृक्षाचे फळं आहोत. आणि मग तुम्ही वनात राहता, गोरे आहात, काळे आहात, छोटे आहात, मोठे आहात, हे नाहीये काही, हा भेद नाहीये. सृष्टि वृक्ष का हर नर नारी, आत्मज्ञान का है अधिकारी. तेव्हा तुम्हालाही आत्मज्ञानाचा पूर्ण अधिकार आहे. पण ती तेवढ्यावर सोडत नाही. ती मग काय करते, त्यांना एक सोपा मार्ग जो त्यांना अवलंबता येईल आत्मज्ञानाकडे जाण्याचा, तो सांगते. आपण ऐकूया, त्यातनं आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण पण ग्रहण करूया, नाही वाटलं काही योग्य सोडून द्यायचं. ती म्हणते, काज प्रभू का बूझ के कीजे, ईश्वर प्रेम मुक्त हो लीजे, अंतरिक्ष जो निशब्द है, शांत मन मां आत्मशक्ती है. जे काही तुम्ही काम कराल, इव्हन रानावनात तुम्ही फिरता, काय जे करता, ते प्रभूचंच कार्य आहे असं समजा. आणि परमेश्वराचं प्रेम तर सगळीकडे आहे, ते मुक्तपणे घ्या. आणि पुढची दोन ओळी खूप इंटरेस्टिंग आहेत. अंतरिक्ष जेवढा निशब्द असतो, विचार करा, आपण जर अंतरिक्षमध्ये खरंच जाऊ शकलो इथे दाखवल्याप्रमाणे, तर तिथे पिनड्रॉप पेक्षाही जास्त सायलेन्स असतो. तिथे जेवढा निशब्दपणा असेल, जेवढी शांती असेल, नीरव शांती असेल, तेवढी शांती आपल्या मनात ठेवा. मग आत्मशक्ती ही निश्चित तुमच्या मनात असेल, असं इथे तिने सांगितलेलं आहे. धन्य धन्य सर्वांसी वाटते, मम सांग ज्ञान अधिक माते, साधावा कैसे मिळवणी आत्मविकास पती पत्नीनी. आता हे रानात वानात राहणारी लोक सुद्धा किती प्रगत आहेत बघा विचाराने. ते म्हणतात आत्मविकास पती पत्नीने मिळून कसा साधावा, असा त्यांचा प्रश्न आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आत्मविकास त्यांना एकत्र साधायचा आहे, एकट्याला नाही. त्यावर प्रभुरामांनी जे सांगितलं होतं वाक्य, ते ती इथे परत वापरते. पती पत्नी रथ चक्र समाना, आत्मप्रगती साथ में करना. हे प्रभुरामांनी सांगितलेलं आहे. केव्हा? लंकेमध्ये जेव्हा सीतेला परत आणलं रावण वधानंतर, आणि जेव्हा त्यांनी धर्म उपदेश केलेला आहे, त्यावेळेस त्यांचे शेवटचे शब्द आहेत. पती पत्नी रथ चक्र समाना, आत्मप्रगती साथ में करना, नवदंपती प्रेम करे, आत्ममिलन यह चित्त धरे. इथे ह्या एका ओळीमध्ये खूप मोठं ज्ञान दडलेलं आहे. हे मला थोडं कळलं कधी, जेव्हा मी आता मध्ये मध्ये मेडिटेशन करू लागलो योगामध्ये करंजकर सरांबरोबर, आणि रविशंकरजींचं जे ध्यान ऐकू लागलो. त्यात एका ध्यानामध्ये ते सगळ्या ह्या कोशांची माहिती देतात.
आपल्या उपनिषदांमधनच आहे ते. पंचकोश आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन मी काही सांगत नाहीये. अन्नमय कोश फिजिकल शीत, प्राणमय कोश एनर्जी, मनोमय कोश तिथे लोअर माइंड म्हटलंय, पण गुरुजी जास्त चांगलं सांगतात. इथे आपण विचार करतो, विचारांचा कोश. विज्ञानमय कोश इथे हायर माइंड म्हटलंय, पण परत गुरुजींनी खूप जास्त चांगलं सांगितलंय भावनाचा कोश, भावनांचा कोश. आणि आनंदमय कोश ब्लिसफुल शीत. आणि ते वर्तुळाकार दाखवलंय, शिव आतमध्ये आत्मा दाखवलेला आहे. तसेच हे कोश इथे राईट साईडला दाखवलेत उजवीकडे. तर इथे जे सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही हे सगळ्या कोशांच्या सगळ्या लेवल्सवर जेव्हा एकरूप व्हाल, तेव्हा तुम्ही शिवशक्ती व्हाल, असं तिने आधी सांगितलं एकदा. तर नवदंपती प्रेम उमलती, आत्ममिलन भाव ठेवायची ती. शेवटी आपल्याला आत्ममिलन करायचंय, सगळ्या लेवलवरती एकरूप व्हायचंय. आणि हा जो प्रवास आहे आत्ममिलनाचा, हा खूप खूप प्रायव्हेट अँड पर्सनल असतो प्रत्येक नवरा बायकोचा. जसं तुमचे शरीर संबंध हे खूप प्रायव्हेट असतात, ते कोणाशी डिस्कस करायचे नसतात, तुमच्यामध्येच असतात ते. तसे वरच्या लेवलचे जे मिलन असतात हे पण खूप प्रायव्हेट असतात. ह्याच्याकरता पुस्तकं अनफॉर्च्युनेटली नाही आहेत कुठे, असं मला तरी वाटतं. स्त्री आणि पुरुषाचे शरीरातली कॉम्प्लिमेंटॅरिटी ही सगळ्यांना सर्वश्रुत आहे, माहिती आहे. सायन्सने त्याचा खूप अभ्यास केलेला आहे. तसंच स्त्री आणि पुरुषांमधले हॉर्मोनल चेंजेस, हॉर्मोन्स काय असतात ह्याचाही खूप अभ्यास आहे. पण त्याच्याही पलीकडे जेव्हा ते आध्यात्मिकरित्या एकमेकांशी एकरूप होत असतात हायर लेवल्सला, तेव्हा पण काही हॉर्मोनल चेंजेस होतात दोघांमध्ये. याचा अभ्यास माझ्या माहितीत तरी नाहीये, नेमकं कोणते हॉर्मोन्स सिक्रेट होतात. तर त्या ज्या ग्लँड्स बाकीचे हॉर्मोन्स सिक्रेट करतात, त्याच ग्लँड्स हायर लेवलचे हॉर्मोन्स सिक्रेट करत असावेत, असा माझा एक अंदाज आहे. मी निश्चितपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही सांगत आहे ते. तर त्याच हॉर्मोन्स मध्ये पुढचे हे काही हॉर्मोन्स असतात जे जेणेकरून आपल्याला ह्या हायर लेवल्स एकत्र मिळून साधता येतात. त्याचबरोबर आपले विचार, आपले ट्रेडिशन्स, आपल्या प्रॅक्टिसेस आणि क्वेस्ट, म्हणजे आपले विचार, ट्रेडिशन म्हणजे आपण जे काही पूजा अर्चा करतो ते सगळं, इतर प्रॅक्टिसेस, आणि क्वेस्ट म्हणजे एक आपला एक शोध असतो की अरे हे मला शोधायचं आहे. हा जेव्हा एक होतो तेव्हा हळूहळू आत्ममिलन होऊ लागतं, असं एक माझं मत आहे. पण आपण ही खूप ज्ञानी आहात, मी नम्रपणे सगळ्यांनाच वंदन करतो. आपलेही काही विचार असले ह्या श्लोकावरती तर अवश्य सांगा की आत्ममिलन पती पत्नीचं म्हणजे नेमकं काय, तुमच्या मनामध्ये काय विचार येतात, जरूर सांगा. नववधू हाता सुंदर कंकणे, सत्य धर्माची जणू ती चिन्हे. आता ती बघा, त्यांच्याच गोष्टी त्यांना सांगून राहिली आहे की तुमच्या हातामध्ये जे कंकण आहे तुमच्या बायकोच्या, ते दोन गोष्टीचं द्योतक आहे, एक सत्य आणि दुसरा धर्म. आणि धर्म म्हणजे इथे हिंदू वगैरे असं नाही, धर्माचरण जो आहे तो धर्म. कंकण किणकिण जेव्हा वाजे, ब्रह्मनादही त्यातून उपजे. सोपं करून टाकलं त्यांनी त्यांच्याकडे. तुमच्या बायकोच्या हातातले कंकण जेव्हा किणकिण करतील त्याचे, आणि ते वनातले लोक असे जाडजाड घालतात काहीतरी ते, आणि ते लोखंडाचे घालतात, कॉपरचे घालतात, मला चांदी बिंदी घालतात की नाही मला माहिती, पण तसे घालतात. त्यांचा आवाज येतो, तो आवाज ही त्याच्यात ब्रह्मनाद लपलेला आहे असं ती त्यांना सांगते. म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना आत्मज्ञान, आत्मविकास, प्रभू प्रीत आणि आपण जे काही अध्यात्म म्हणतो तो त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सापडेल असं काहीतरी ती व्यवस्था करते. हा एक फार सुंदर इंटरेस्टिंग श्लोक आहे. प्लीज अगदी लक्षपूर्वक ऐका, स्पेशली महिलांनी. भाळी हळद कुंकू लावावे, ज्ञान केंद्र उजळू द्यावे. हिंदीत वाचतो मी मुद्दाम. ललाट हल्दी कुंकुम धरणा. आता इकडे बघा, या महिलेने खूप छान कुंकू लावलेलं आहे. उजवीकडे पण ती जी महिला आहे, बाळंतीण झालेली आहे, जस्ट बाळाला जस्ट घेतलेलं आहे तिने पण कुंकू लावलेले लाल. माता काय म्हणते, ललाट हल्दी कुंकुम धरणा, ज्ञान केंद्र ऊर्जस्वित करना. का लावा तुम्ही? तर इथे आपलं एक
ग्लँड आहे आतमध्ये, तिला टच केलं की ती ऊर्जास्वित होते आणि तिथेच आपलं ज्ञान केंद्र पण आहे असं सांगितलेलं आहे. मला अनफॉर्च्युनेटली बराचसा अभ्यास नाही आहे त्यातला, तर तुमच्यापैकी कोणीही त्याच्याबद्दल अजून स्पष्टीकरण दिलं तर आवडेल. पण मला ते पुढचं ते इंटरेस्टिंग वाटलं. मी विचार पण नव्हता केला की असं काहीतरी असू शकेल. ती म्हणते, नवशिशु माता गोद में खेले, चंचल चक बिंदी से संभले. नवशिशु माता गोद में खेले, चंचल चख बिंदी से संभले. हे कसं काय शक्य ते? काय प्रकार आहे हा? त्याचा मी थोडा विचार केला. मला जे वाटतं ते मी सांगतो, तुम्ही त्याच्यातलं वेगळं काही सांगू शकाल. आपण बघा, झोपून उठल्यावर आपले डोळे एकदम फोकस नसतात, असे आपण काहीतरी करतो, कारण हे डोळ्यांचे मसल्स हे थोडेसे लूज, हे रिलॅक्स झालेले असतात. कोणी डॉक्टर जे आहेत आपल्यापैकी ते जरूर सांगू शकतील याच्याबद्दल. तर उठल्याबरोबर एकदम फोकस नाही होत, असे करून थोडं आपण असं करतो आणि मग ते दिसायला लागतं आपल्याला. अंधारातनं आपण डोळे उघडत असतो, तर हे बाळ तर पोटात होतं, तिथेही एक प्रकारचा अंधकारच होता. नाद कुठला होता? तर ब्रह्मनाद होता, त्याच्यातनं तो बाहेर पडलेला आहे. तोही, त्यालाही डोळ्यांना एकदम दिसत नसतं स्पष्ट सगळं, पण त्याची नजर जेव्हा त्या कुंकवावर जाते, लाल रंग बघा नेहमी दिसतो पटकन. ट्रॅफिक लाईटला सुद्धा लाल रंग हा स्टॉप साठी वापरतात, कारण फॉग असला किंवा धुकं असलं तरी सुद्धा लाल रंग दिसतो. तर त्याच्या त्या धुंदलक्या दृष्टीतनं अशी त्या लाल रंगाचं कुंकू त्याला दिसतं, असं मला वाटतं ह्याच्यातनं. आणि मग तो त्या कुंकवाकडे बघून डोळे फोकस करतो. निरख, चंचल चख बिंदी से संभले. तर त्या बिंदीमुळे त्याचे जे डोळे इकडे तिकडे भरकटलेले असतात ते फोकस होतात. निरख ममता के आनंद अश्रु, ब्रह्म विरसे उभरे शिशु. चंचल लोचन मग स्थिर होती, मातृ आनंद अश्रू दिसती. त्याला आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू दिसतात, पाणथळलेले डोळे दिसतात. पाहुनी हे आनंद अश्रू, ब्रह्मविरहातून उभरे शिशु. आपण मागे बघितलंय की लवकुश का रडले? पहिला श्वास घ्यायला तर रडले, पण ते ह्याच्याकरता रडले की अरे, आम्ही त्या कॉस्मिक कॉन्शियसनेस पासून विभक्त झालोय. आणि नंतर आईला बघितल्यावर, तिने जेव्हा त्यांना छातीशी धरलं आपल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे ही पण ब्रह्मरूपच आहे. जेव्हा त्या बाळाला आपल्या आईचे आनंद अश्रू दिसतात, तेव्हा तो ब्रह्मविरहातून बाहेर होतो. आणि आता आपण चांगल्या सेफ हँड्स मध्ये आहोत, चांगल्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, ह्याचा त्याला एक आत्मविश्वास होतो. हे लहान मुलाला काही समजत नाही असं नसतं बरं का, खूप समजत असतं. त्याच्या लेवल ऑफ कॉन्शियसनेस मध्ये खूप काही काही त्याला समजत असतं. धन्य हो माई सीता माई, सगळे ते जनजाती म्हणतात धन्य हो, धन्य माऊली. त्यांना शब्दच फुटत नाही बिचारांना, एवढं सगळं ते पहिल्यांदाच ऐकत असतात. ओ मैया हा मैया, ओ मैया हा मैया, ह्याच्या पलीकडे त्यांना शब्दच फुटत नाहीत. पुढे ती आई सांगते, वन में वृक्ष पवित्र मिले, बेल औदुंबर तुलसी खिले, उनके कुछ कुछ एक पत्र सुखाएं, मिलकर गृह में होम सजाएं. वनात जे वेगवेगळे पानं मिळतात ना, बेल आहे, तुळस आहे, तापस औदुंबर आहे, ह्यांची पानं गोळा करा, त्यांना वाळवा किंवा वाळलेली पानं गोळा करा आणि घरात एक छोटासा होम करा. काही फार मोठं यज्ञकुंडात होम केला पाहिजे त्याची गरज नाहीये, छोटासा होम करा. आणि तो होम करताना काय करायचं? पुत्र पौत्री कुळ समाज सारे, हित संकल्प मिळवून करारे. त्याच्यामध्ये संकल्प काय करायचा? पुत्र पौत्री कुल समाज सारे, हितका संग संकल्प धारे. तो संकल्प करायचा की आमचे मुलं, नातवंड, समाज ह्यांचं हित हो, हा संकल्प करून तो छोटासा होम करा. मीठे मीठे बोल परस्पर बोले, श्लोक ज्ञान के मन में डोले. आणि एकमेकांशी बोलताना गोड स्वरांमध्ये बोला,
मधुर बोला. का? कारण तसं तुम्ही बोलाल तर ही शाश्वती देते माता की तुमच्या मुखातनं जे शब्द निघतील ते जणू ज्ञान श्लोक असतील. त्या मनातनं तुम्हाला तुमच्या ते स्फुरतील. सत्य, धर्म, प्रेम और शांति, मन धारण करना बहुभांति, पति हो शिव और पत्नी शक्ति, संग होगी यूं आत्म प्रगती. सत्य, धर्म, शांती आणि प्रेम हे मनात धारण करा. तसं केल्याने पती पत्नी हे शिवशक्ती रूप होतील आणि अशा प्रकारे ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तुमची आत्मप्रगती ही निश्चित होईल. आणि त्यांचा जो एक प्रश्न होता अशा प्रकारे ती आई त्यांना उत्तर देते. धन्य धन्य. जय जय सीताराम. जय जय सीताराम. धन्य धन्य. आता तिचं बाकीचं ज्ञान साधना चालू आहे. ती सत्संगाबद्दल बोलते आता इथे मुलांची. यात्री गृहात निवासी, जशा ख्यातीचा प्रवासी, जन भेटती हो त्यासी त्याच स्वभावाचे. म्हणजे एखाद्या यात्रीगृहात जर कोणी उतरला तर तो ज्या स्वभावाचा असेल त्या प्रकारची लोक त्याला भेटतात. पंडित असेल तर पंडित लोक येऊन भेटतील, व्यापारी असेल तर व्यापारी लोक येऊन भेटतील. म्हणजे जशा प्रकारची व्यक्ती ती राहते तिकडे त्या प्रकारचं लोक येऊन भेटतात. शरीर हे आगार, सद्गुणास दे आधार. तसं हे शरीर आपलं एक यात्रीगृहासारखं आहे. तर त्याच्यामध्ये कोणाला निवास करू द्या? सद्गुणांना. शरीर हे आगार, सद्गुणास दे आधार, दिव्य प्रगटेल अवतार. दिव्य प्रगटेल अवतार, मैत्र होती सत्संगाचे. आता म्हणजे तुमच्यातच दिव्य अवतार प्रगट होऊ शकतो असं ती सांगते. आणि तुमचे मैत्र हे सगळे सत्संगी लोक असतील. अशा प्रकारे ती एक सोपा मार्ग सांगते. आता जे गीत आहे ते परत हिंदीतच प्रगट झालेलं असल्यामुळे मी ते हिंदीतच म्हणणार आहे. पण आधी आपण त्याचं थोडस निरूपण बघून घेऊया. सत की गंगा असं त्याचं नाव होतं. गंगा, गंगा सत्याची. कल कल बहती गंगा निर्मल, हिम पर्वत वन वन से शीतल. खळखळ वाहे गंगा निर्मल, हिम पर्वत वन वनात शीतल. घाट घाट के जनजीवन को पुनश्च जीवन देती हर पल. काठावरचं जे काही जनजीवन आहे त्याला ती उज्जीवित करत राहते प्रत्येक पळाला, प्रत्येक पळाला. घट घट में जन भर के अंजली, पूजन करते सकल ही भूतल. तर त्या गंगेला काय करतात लोक? छोटे छोटे घट घेऊन जातात. कोणी तांब्या नेतं, कोणी लोटा नेतं, कोणी काही नेतं. पण ते भरून ते आपल्या घरी आणतात. आणि घरी आणतात ते कशा करतात? त्याची पूजा करतात. तर ते घट वेगळे असतात. कोणाकडे तांब्या असतो, कोणाकडे लोटा असतो, कोणाकडे काही असतं. वेगवेगळे घट असतात. पण त्यांच्या आतली गंगा ही तर सेम आहे की नाही? एकच आहे की नाही? घटाघटातून भरून ओंजळ, पूजन करती सकल ही भूतल. ती पूजनीय आहे गंगा. कुठल्याही तुम्ही घटात ठेवा ती. मग ते एवढं सगळं रूपक देऊन म्हणते, ऐसी अनंत सत की गंगा, ऐसी अनंत सत की गंगा, घट घटवासी ईश्वर अविरल. ह्या गंगेसारखा जो परमेश्वर आहे त्याच्या पण सत्याची गंगा ही वाहते आहे. आणि ती आपल्या प्रत्येकाच्या आतून वाहते. आपले घटघट वेगळे असले तरी ती सत्याची गंगा ही एकच आहे. आता हे मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. मला काही ओरिजिनल असं म्हणता येणार नाही. प्रयत्न करणार आहे म्हणण्याचा. कल कल बहती गंगा निर्मल, हिम पर्वत वन वन से शीतल. हिम पर्वत वन वन से शीतल, कल कल बहती गंगा निर्मल. घाट घाट के जन जीवन को
घाट घाट के जन जीवन को, घाट घाट के जन जीवन को पुनश्च जीवन देती हर पल, देती हर पल। कल कल बहती गंगा निर्मल, आनंद घ्या त्या गंगेच्या प्रवाहाचा आनंद घ्या। कल कल बहती गंगा निर्मल, घट घट में घट घट में, घट घट में जन भर के ऊंजल, घट घट में जन भर के ऊंजल। पूजन करते सकल ही भूतल, पूजन करते सकल ही भूतल, सकल ही भूतल। ऐसी अनंत सत की गंगा, ऐसी अनंत सत की गंगा, ऐसी अनंत सत की गंगा, ऐसी अनंत सत की गंगा। घट घट वासी ईश्वर अविरल, घट घट वासी ईश्वर अविरल, घट घट वासी ईश्वर अविरल, ईश्वर अविरल। कल कल बहती गंगा निर्मल, कल कल बहती गंगा निर्मल। ओम शांति शांति शांति। हरि ओम, हरि ओम। एवढं सगळं सांगितल्यावर 2 छोटी पदं अजून आहेत, ती मी कंप्लीट करून टाकतो, म्हणजे हा सर्ग संपेल आणि आपण मग ओपन हाऊस करूया। आत्मशक्तीचे रंगदर्शन। प्रभू मुकुट धवल हिरा चमके, सूर्य किरणे पैलूत दमके, बिंब प्रतिबिंबांचा खेळ खेळे, इंद्रधनुचे रंग जणू उधळे। कुठल्याही हिऱ्यामध्ये सूर्यकिरणे आत जातात आणि आतल्या आत प्रतिबिंबित होऊन ते परत जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एक फार सुंदर चमकणारा इंद्रधनुचे रंग येतात। बहुसामर्थ्य जन्मोजन्मी मिळे, अशा प्रकारे प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला सामर्थ्य मिळतं। आत्ममणीमध्ये सुप्त ते खेळे, तर जसे ते रवीची किरणे हिऱ्याच्या आतमध्ये जाऊन खेळतात, तशा सुप्त गुप्त राहतात, तसे आत्ममणी म्हणजे आत्म्यामध्ये हे सामर्थ्य जे आहे आपल्या जन्मोजन्मीचं ते सुप्तपणे खेळतं। परमभक्ती जेव्हा मनात उजळे, आत्मशक्ती रंग प्रकटे भले भले। आपण जेव्हा पुनर्जन्म घेतो आणि परमेश्वराची भक्ती करतो आणि आपलं कर्तव्य करतो, तेव्हा ती आत्मशक्तीचे रंग वेगवेगळ्या प्रकारे प्रकटतात। लता मंगेशकरच्या कंठातनं आत्मशक्ती स्फुरली आहे। अब्दुल कलामांच्या मनातनं वेगवेगळ्या वैज्ञानिक शोधांमध्ये आलेली आहे। राधाकृष्णनच्या मनातनं ती आत्मशक्ती वेगवेगळ्या प्रवचनातनं आलेली आहे, दर्शन ह्या विषयावरती। अशा प्रकारे ही आत्मशक्तीचे रंग जन्मोजन्मी प्रगटतात असं ह्याच्यात सांगितलंय। आणि आता नेहमीप्रमाणेच लवकुश आपलं काहीतरी शेवटचं समारोप काय नेमकं कळलं हे सांगायचा प्रयत्न करतात शेवटी। हे कदाचित त्या अर्धा पाऊण तासात होत नसेल, काही दिवसानंतर होत असेल, तर ते म्हणतात जीव आणि आत्म्याचे स्वरूप, त्यांना जे समजलं ते सांगतायत। औषधी वनस्पतीचे केले मिश्रण, ठेवाया दिले त्याला सुंदर आवरण, आवरणा दिले रुचकर नाम, वन औषधीच करे मात्र दिव्य काम। बरोबर आहे की नाही? जेव्हा आपण एखादी औषधी बनवतो, त्याला एखाद्या डबीत ठेवतो, त्या डबीवरती नाव टाकतो,
पण ती डबी आणि नाव काम करतं का? नाही. आतमधली औषधी काम करते. आतमधली औषधी. औषधी समता खातो का कोणी आवरण? आपण तो डबा खातो का? नाही ना. औषधी समता खातो का कोणी आवरण? का रे मना होते तुला त्याचेच आकर्षण? आता हे थोडं ॲलेगॉरिकल आहे. इथे त्या औषधीपासून एकदम कशावरती आले ते तुम्ही तुमचं ठरवा. ओळख तू ऐसे सत्व जीवात्म्याचे, वाटून दे प्रेम आयुष्यभर कणकण, वाटून दे प्रेम आयुष्यभर कणकण. आपण ह्याचा चर्चेमध्ये विचार करूया की काय नेमकं ते सांगायचा प्रयत्न केलाय. औषधी वनस्पतीचे केले मिश्रण, ठेवाया दिले त्याला सुंदर आवरण, आवरणा दिले रुचकर नाम, वन औषधीच करे मात्र दिव्य काम. औषधी जमता खातो का कोणी आवरण? का रे मना होते तुला त्याचीच आकर्षण? तुला आवरणाचे का आकर्षण होते? ओळख तू ऐसे सत्व जीवात्म्याचे, वाटून दे प्रेम आयुष्यभर कणकण, वाटून दे प्रेम आयुष्यभर कणकण. धन्यवाद. थोडा उशीर झालाय पण अजून एक आहे, 7-8 मिनिटं आहेत आपल्याला चर्चेसाठी. ओम शांती शांती शांती. करंजकर साहेब, आता फ्लोर इज ओपन फॉर एनी कमेंट्स, डिस्कशन्स. कोणाला काय बोलायचंय का? हा, मुक्तपणे बोला. काही प्रत्येकांच्या विचारांचं स्वागत आहे इथे. हा, चला बोला. चौगुलीत आहे. हा, अनम्यूट करा. अनम्यूट करा. मला वाटतं की हे औषधाचं जे उदाहरण दिलेलं आहे ना, आपण म्हणजे आपला आत्मा आणि शरीर भौतिक सुखाकडे मनुष्य धावतो, आंतरिक सुखाकडे नाही जात. मग ते औषध महत्वाची आहेत, त्याचं आवरण महत्वाचं आहे, असं मला वाटतंय. छान सांगितलं, असं मला वाटतंय. अगदी छान सांगितलं. मलाही ते पटतंय, मलाही ते पटतंय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अजून कोणी? अजून कोणाला बोलायचं काही? गोपालीताई म्हणतायत आय ऑल्सो फील द सेम. छान. दोघांनी हँड रेस केले. अत्रे सरांनी हँड रेस केलाय. मिलिंद पांडे आले का? अनम्यूट करा. अत्रे सर, अनम्यूट करा. स्वागत सर. नमस्कार. स्वागत आहे सर तुमचं. तुम्ही आल्यावर गुरु आल्या म्हणजे कान पकडतो तुमच्याकडे आधी. तुम्ही फार मोठेपणा देते मला. चला, ऐकायला उत्सुक आहे मी ऐकायला. 2-3 गोष्टी आजच्या ह्याच्यात जास्त जाणवल्या. म्हणजे जे कुंकुम तिलकाचं तुम्ही सांगितलं, जिथं ते कुंकुम तिलक लावला जातो तिथं आपलं आज्ञाचक्र येतं. आणि जेव्हा कुंकुम तिलक लावला जातो तेव्हा ते आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतं. त्यामुळे मग ते कुंकुम तिलक लावणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ते आज्ञाचक्र अनेक, मगाशी कोणतरी इथं पिच्युटरी ग्लँड्स म्हणून दिलं होतं, तर त्या पिच्युटरी ग्लँड्स बाकी सगळ्या हार्मोन्सला कंट्रोल करतात. त्यामुळे ते कुंकुम तिलक लावणं हे सर्वात महत्वाचं. विशेषतः स्त्री वर्गाला का, तर त्यांचा एक जो हार्मोनल स्पॅन असतो तो छोटा असतो, वयाच्या 40-45 वर्षापर्यंत, आणि पुढे हार्मोन्सचं त्यांचं कव्हर संपतं. म्हणून तो कुंकुम टिळक लावणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही सत्कर्म केल्यानंतर आत्मज्ञान मिळतं असं मला काही माहिती नाही. ते आता परवाच आपण जे ज्ञानेश्वरीतल्या 5व्या अध्यायात पाहिलं की जेव्हा सत्कर्म करतो तेव्हा जो अहंकार विरहित जे कर्म केलं जातं, जे कामना विरहित, अहंकार विरहित हे जे कर्म केले जातात, ते माऊलींनी सांगितलेलं आहे की तो मनुष्य आत्मज्ञानी होतो. आणि मग तर तो सत्कर्म केल्यानंतर ते ज्ञान आपोआपच प्राप्त होतं. म्हणजे तो कर्मयोग आचरला की तो ज्ञान प्राप्त होतं. आणि एक शेवटची गोष्ट कुठली तरी सांगायची राहिली माझी आता, विसरून मी सांगेन ते. आठवत 3 गोष्टी ज्या हे होतात उत्तम, त्या मला सांगायच्या होत्या. माझ्या मनात जो प्रश्न होता त्याचं मला उत्तर मिळालं आता. धन्यवाद, धन्यवाद. वा, सुंदर सुंदर. अजून कोणाचे विचार सांग. अजून मला काय बोलायचं काही? छान आहे, छान आहे.
डॉक्टर शोभा पंत अनम्यूट करा. हा झालं. झालं. हो नमस्कार. हा, मला ते खूप आवडलं. ज्योत, एक तेलाची आणि तुपाची ज्योत आहे. दोन्ही ज्योतच, ज्योत एकच आहे, त्यांचे गुण एकच आहे. गरम, उष्णता त्या हलतात. एक तेलाची एक तुपाची आहे, पण त्याचं म्हणजे तसा आत्मशक्ती सुद्धा शरीरात आपल्या आहेत. अलग अलग शरीरात आहे, एकच आत्मशक्ती आहे. पण ती, हे उदाहरण मला तेलाच्या आणि तुपाच्या वातीचं खूपच आवडलं. अत्यंत उत्तम म्हणजे. धन्यवाद. आणि अगदी तुम्ही ते इतकं छान निरांजन आणि याची वात तेलाची आणि तुपाची दाखवून त्याला हलवून आणि उष्णता इतकं छान समजावून सांगितलं की ते प्रेझेंटेशन अतिउत्तम होतं. ते वाखाणण्याजोगत होतं. पण ते वाखाणण्याजोगत होतं, म्हणजे माझ्या मनात कधी आलंही नव्हतं असं. इतकं सुंदर होतं. पण त्या व्हिडिओ मध्ये हात कोणाचा होता माहिती का? ते मी हाताकडे नाही, मी त्या ज्योतीकडे बघत होते. आपला होता तो हात माझ्या मागे असतो नेहमी पाठीशी. बायकोचा होता फारच माझ्या. सुंदर. खूप खूप छान. धन्यवाद. म्हणजे अगदी बिलकुल खरंय. म्हणजे माध्यम शरीर आहे, पण ज्योत ती एकच. माध्यम अनेक शरीर. शरीर असतील, पण ती ज्योत प्रत्येकात एकच असते. Yes. खरंच छान उदाहरण. धन्यवाद. धन्यवाद. अत्रे तुमच्या सर विचारांबद्दल आभार. धन्यवाद. स्वागत आहे. हा, कोणाला सांगितलं ना? अत्रे सरांना बोलायचे होते. हा, बोला. अनम्यूट करा. अनम्यूट नाही देता. मगाच एक जे सांगायचं राहिलं होतं, जे वन्य जमातीतल्या लोकांना आत्मोद्धाराची संधी आहे की नाही, किंवा त्यांना आत्मोद्धार करता येईल की नाही, तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वाल्या कोळी. हा, अच्छा. म्हणजे त्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. शेवटी नारदाने सांगितलं मरा मरा, म्हणजे मरा मरा म्हणताना वाल्याचा वाल्मिकी झाला असं झालेलं आहे. फक्त थोडस त्यांना कुठेतरी कोणीतरी असा गुरु मिळायला लागतो की जो हे करू शकेल, त्यांच्याकडनं करून घेऊ शकते. शेवटी प्रत्येक माणसाच्या मनात एक ती शक्ती असते, स्फूर्ती असते, चैतन्य असते की जो स्वतःचा उद्धरित आत्मानो असं जे गीतेत सांगितलेले, ते प्रत्यक्षात अगदी वनवासी लोकांपासून शहरी सुटुपुटातल्या लोकांपर्यंत ते जाणू शकतो. धन्यवाद. छान सांगितलं. धन्यवाद अत्रे साहेब. श्रीप्रसाद म्हणून कोणी आहेत बघा, त्यांनी हँड रेज केलेला आहे. श्रीप्रसाद देशमुख अनम्यूट करा. व्हिडिओ चालू केला. बोला. नमस्कार. खूपच छान समजावून सांगितलं. आणखीन एक विचारायचं होतं मला की याचं काही रेकॉर्डिंग वगैरे मे बी चालू आहे, तर ते कुठे मिळेल का असं काही, किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा वगैरे असं बघता येईल का? त्याची एक प्लेलिस्ट केलेली आहे, ती ह्याच्यावर करंजकर साहेबांनी सगळ्यांना पाठवलेली आहे. करंजकर साहेब एकदा परत सर्क्युलेट करून टाकली तर मग परत फ्रेश होऊन जाईल, सगळ्यांना कळेल ते. त्याच्यात सगळे ग्रुपमध्ये आहात ना तुम्ही? हो, ग्रुपमध्ये आहे मी, पण आता जॉईन झालेलो आहे, म्हणजे तर त्याच्यामुळे काही नाही आले माझ्याकडे. तर ते खूपच छान आहे आणि तुम्ही समजावून सांगितलं ते खूपच अप्रतिम होतं. धन्यवाद. धन्यवाद. काही फीडबॅक असला तर जरूर सांगत चला. काय होतं, हे अशा व्याख्यानांमध्ये तो जो व्याख्यान करणार असतो तो आपला वाद जातो, त्याला वाटतं अरे वा मी काय शिकून राहिलोय. पण तसं न करता, कारण मला माहितीये मी ज्यांच्याशी बोलतोय ते स्वतः खूप ज्ञानी लोक आहेत, विचारवंत लोक आहेत, तेव्हा आपला फीडबॅक अवश्य देत चला. अजून लोक आहेत बघा, कोणीतरी कोण आहे अजून बहुतेक कोणी नाहीये. प्राची करंदीकरने एक फार छान विचार टाकलाय मेसेजमध्ये. बाह्य आवरण म्हणजे जडदेह आणि आतले औषध म्हणजे आत्मा. देहाचे आकर्षण बाह्य आकर्षण नको, तर आत्म्याची शुद्धता महत्वाची आहे. धन्यवाद प्राचीताई तुमच्या विचारांसाठी. झालं सगळ्यांचं? हो. धन्यवाद सगळ्यांना आल्याबद्दल. बोलायचं का? संसारामध्ये कसं, म्हणजे नवरा बायको एका रथाची दोन चाकं असं सांगितलेलं आहे. तर जेव्हा त्यांच्या म्हणजे आत्मिक मिलन होतं तेव्हा संसार एकदम सुखाचा होतो.
आणि आदिवासी लोकांच्या म्हणजे सर्वसामान्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना ज्ञानाचा अधिकार हा आहेच. आणि संसार करत करत कसं म्हणजे आत्मतत्वाकडे जायचं किंवा अध्यात्माकडे जायचं हे ते सीतामाईने खूप छान सांगितले असं मला वाटतंय. धन्यवाद. चांगलं सांगितलं तुला ते. आभारी आहे. धन्यवाद. झाले वाटतं सगळे. अरे अजून आहेत. अशोक वीर एक आहेत. अशोक वीर. अशोकजी वीर. अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा बोला. हा नमस्कार सर. मी मगाशी जे दवबिंदू आणि समुद्र हे आलेलं होतं, एक रेफरन्स आलेला होता एका गाण्यात, दवबिंदू आणि समुद्र. हा दवबिंदू आणि समुद्र. हो हो. ते विचारतो मी. तर समुद्र आणि दवबिंदू म्हणजे दवबिंदू काय वेगळा नाही, तो समुद्राचाच पार्ट आहे. बरोबर आहे. तशा नद्या, सगळ्या नद्या एकत्र समुद्राला जातात, तसे आपण सगळे त्या परमात्म्याला जाऊन मिळतो. अगदी बरोबर सांगितलं अशोकजी. आणि त्याच्या पुढे काय काय काव्य होतं ते मला सत्कर्माने होतो याचा साक्षात्कार, आणि ते मला कळत नव्हतं. ते अत्रे साहेबांनी खूप छान एक्सप्लेन केलं की सत्कर्माने कसा काय साक्षात्कार होतो. सत्कर्माने म्हणजे ते आपल्याला कळेल की आपल्याला शेवटी त्या परमात्म्याकडे जाऊन मिळायचं आहे. असं मला वाटतं. आणि ते औषधाचं जे सांगितलं ते आवरण, म्हणजे आपल्याला जे एक आवरण असतं, म्हणजे अज्ञानाचं आवरण असतं, ते दूर करायला लागतं तरच ज्ञान होतं. तर औषधाचाही तसंच आहे की आत आहे तो आत्मा किंवा परमात्मा आणि बाहेर आहे ते नुसतं आवरण आहे. असं त्यात सांगायचं असेल असं मला वाटतं. उत्तम, छान विचार आहेत वीर साहेब. धन्यवाद. आपण शेअर केले त्याबद्दल आभार. ठीक आहे सर. आणखीन मला एक हे खूप आवडलं त्याचं, ते की तापस, औदुंबर आणि तुळशीचं पान सुकलेलं घेऊन एक छोटासा होम प्रत्येक घरी करावा रोज. संकल्प आपल्या मुलं बाळ नातवा आणि समाजाचं हित व्हावं. इतका सुंदर संकल्प आणि इतका सुंदर म्हणजे पूर्ण समाजाचं हिता करता अगदी सोपा सरळ सुंदर उपाय. अतिउत्तम अतिउत्तम. धन्य धन्य आहात खरंच. म्हणजे मला अगदी आपण सगळेच धन्य आहोत. अगदी. आणि खरंच धन्य. फारच छोटासा आणि सुंदर उपाय संकल्प. काय अगदी अग्निदेवता हे अग्निदेवता हे कसं हे खूप मोठे म्हणजे ती देवताच आहे ना शेवटी. आणि आपण जेव्हा असे संकल्प करतो तर ती ते देवता वाहक बनते आपल्या त्या सगळ्या. हो ना. म्हणजे पूर्ण समाजाचं हित. अगदी मला खूप आवडलं हे सर्वात उत्तम उत्तम विचार आणि उत्तम. अगदी धन्य आहे. म्हणजे आपण हे इतकं छान छान म्हणजे केलंय. हो कधी म्हणजे मनात हे येऊ पण नाही शकत कधी विचार. इतके सुंदर म्हणजे रीतीने आणि समजावून सांगितले उदाहरणं देऊन की आम्हीच धन्य झालो खरंच. धन्यवाद. धन्यवाद. आमचं जीवन धन्य झालं मी तर म्हणते. येस ताई, आपण सगळे आभारी आहोत. सीतामाईंचे आभार मानूया. आणि सीतामाईंनी जे आपल्याला सांगितलंय की तिला कुठले अलंकार पाहिजे ते अलंकार तिला देऊया. म्हणजे हो अगदी बिलकुल बिलकुल. आणि हे बीज वृक्षाचं बोललंय करंजकर सरांनी की आपल्यासारखे अगदी त्याच्यात बोलवून आणि वा धन्य झालो आम्ही. नाही त्यांनी ते फार मोठं कार्य करतायत. खूप मोठं कार्य खरंच. धन्य. जय श्रीराम. जय श्रीराम. म्हणजे सीता काव्यात आणि रामायण तर खूप ऐकलं पण हे म्हणजे हे ह्या गोष्टींकडे कधी कधी विचारही नव्हता आला मनात. खरंय खरंय. जे नाही ऐकून राहिले ते अगदी त्यांचं जीवन सफल नाहीये. असं नाही, सगळ्यांना वेगवेगळ्या मार्गाने ज्ञान मिळतं. सगळ्यांना मिळतं. फार उत्तम ज्ञान. चला आता सगळ्यांना विनंती आहे उद्या पण अशाच मोठ्या संख्येने या. उद्या पण अजून तर असेच विचार चालू राहणार आहेत. सीतामा असे वेगवेगळे पैलू हँडल करते. लक्षात म्हणजे कमाल वाटते त्याची. मलाच मी धन्य होऊन जातो. आता उद्या आपण अहमचा त्याग, अहंकाराचा त्याग का करावा, कसा करावा याच्याबद्दल ऐकणार आहोत. फार जरुरी आहे ते खरं. ठीक आहे. करंदीकर साहेब आपण बंद केलं तरी चालेल कारण माझ्याकडे चॅट्स आहेत. हो चालेल. धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. श्रीराम.